इतक्या दिवसातून आज फ्रीज क्लीन केला. मोकळ्या वेळेत पॉपकॉर्न हा खरंच खूप भारी पदार्थ आहे, जो मोकळ्या वेळेत मुलांनाही खायला खूप भारी वाटतो. तर आज आहे सोमवार आणि हा व्हिडिओ सोमवारचा आहे. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसाचे व्हिडिओ आहेत, जे की मला एडिटिंग करायला वेळ भेटला नव्हता म्हणून मी अपलोड केला नव्हता. आज शुक्रवारी मी हा अपलोड करते. आज आहे सोमवार आणि मी आज गेलेले बाजारमध्ये, तर मला किरकोळ थोडंसं घरातलं सामान आणायचं होतं. मग त्यावेळेस मी हे पॉपकॉर्न घेऊन आलेले. म्हटलं आज घरी बनवून बघू. याच्या अगोदर मी काही ते घरी बनवलेले नव्हते कधी पॉपकॉर्न. मग मी आता घरी करून बघते, तर खरंच खूप छान झाले. असं कधी तर घरी करायला काय हरकत नाही. याच्या अगोदर मी खरंच करत नव्हते, त्याच्यामुळे मला ते माहिती नव्हतं. आज म्हटलं करून बघूया. आता तर मी बाहेरचे पॉपकॉर्न विकत न घेता असं पॅकेट आणून घरीच बनवणार. मग हे आता उरलेलं डब्यात भरून ठेवलं. मग आज सोमवार म्हटल्यानंतर मग वॉकिंगला तर जायचंच होतं. मंदिरात पण जाऊन आले. छान असं महादेवांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर तिथेच दत्त मंदिर पण आहे. पौर्णिमा आहे त्याच्यामुळं दत्त मंदिरात पण जाऊन आले. तसं तर रोजच जाणं होतं. घरी आल्याच्या नंतर मग फ्रीजमधलं सगळं काढलं. तोपर्यंत तसंच ठेवलेलं. वॉकला जाऊन आल्यानंतर मग संध्याकाळी हे सगळं काढलं मी. फ्रीज सगळं व्यवस्थित स्वच्छ क्लीन पुसून घेतला. फ्रीज उघडल्यानंतर फ्रीजचा वास येऊ नये म्हणून थोडंसं कोमट पाण्यामध्ये सोडा घालून सगळं पुसून घेतला. त्याच्याने फ्रीजमधून दुर्गंध येत नाही. आता ते काही शूट करायचं झालंच नाही मला, पण ही एक ट्रिक वापरल्याने कधीही फ्रीजमधून वास येत नाही. मग सगळे कप्पे लावून घेतले, बॉटल रॅक वगैरे लावल्या आणि ह्या आहेत तुपाच्या वाती, ज्या की मी घरीच बनवलेल्या. पण बाहेर ठेवलं तर ते लगेच वितळतं. त्याला फ्रीजमध्येच ठेवावं लागतं. जे काही बाजारमधून आणलेलं सामान होतं ते मी असं डब्यात भरून ठेवलं. कडधान्यसुद्धा माझे फ्रीजमध्येच असतात. कसं होतं या दिवसामध्ये जर बाहेर ठेवले तर त्याच्यामध्ये भुंग व्हायचं चान्स जरा जास्तच असतात. म्हणून बाहेर न ठेवता मी ते एका डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ते सगळं फ्रीजमध्ये ठेवलं. आणि थोडेसं बरेच दिवसापूर्वी मी आणलेलं एक रेडी टू ईट सूपचं पॅकेट आणलेलं. त्यातली मी एक करून बघितलेलं, तर छान लागते टेस्ट त्याची. आता उरलेले 2-3 पॅकेट्स आहेत ते पण बनवून संपवून टाकते, कारण बरेच दिवस झालं. एक्सपायरी डेट तर काय अजून त्याची झालेली नाही. तर असं झालं, फ्रीज सगळा क्लीन करून. जास्ती भाजीपाला अजून आणलेला नव्हता म्हणून बरेचसे रिकामे झालेले डबे मी बाहेरच ठेवले. आणि हा आहे आता मंगळवारचा दिवस. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या मी मेथीचं पाणी पिते, का याच्याने मला बराच फायदा झाला वेट लॉससाठी सुद्धा. आणि सकाळी एक चिला घेतला मी बेसनचा बनवून. अजूनही मी वेट लॉसवरच आहे, पण रोज रोज आता काही मी वेट लॉसचे व्हिडिओज टाकत नाही, कारण की रोज रोज तेच दाखवायचं, तेच खायचं, तेच दाखवायचं, याने तुम्ही पण बोर व्हाल बघून आणि मला पण रोज रोज त्या गोष्टीचा कंटाळा पण येतो, रोज तेच दाखवायचं. आणि आता मी बनवणार आहे लसणाचं लोणचं, जे की एकदम सोपं आणि खूप चविष्ट लागणारं असं लसणाचं लोणचं आहे. हे माझ्या मम्मीनं मला सांगितलेलं की तू एकदा बनव म्हणून. बरं म्हटलं ठीक आहे, मला आता असाही वेळ होता म्हणून म्हटलं बनवावं आणि याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी. तर कढईमध्ये थोडंसं काळी मोहरी, पिवळी मोहरी, धने, जिरे हे सगळं थोडंसं खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं. नंतर थोड्याशा तेलामध्ये जो काही आपण लसूण सोललेला आहे तो त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. थोडासा त्याचा कचकटपणे वास जाईपर्यंत. आणि नंतर मसाला थंड झाला की मिक्सरला बारीक करून घ्यायचा. आणि हे लोणचं खरंच खूप भारी लागतं. मी याच्या अगोदर कधी बनवलेलं नव्हतं. बऱ्याच दिवसापूर्वी माझ्या मम्मीने हे सांगितलेलं की असं लोणचं एकदा करून बघ, खूप भारी लागतं. जेवते वेळेस चपातीसोबत फक्त मोकळं लोणचंसुद्धा आपण हे खाऊ शकतो. मग मी परत एकदा मम्मीला याची व्यवस्थित रेसिपी विचारली. मग तिनं सांगितलं तसं मी केलं ते. अगोदर कधी बनवलं नव्हतं त्याच्यामुळं काही माहितीच नव्हतं. इथे मी बघितलं थोडंसं थंड झालं आहे म्हटल्यानंतर लसूण त्याच्यामध्ये जो काही केलेला होता तो मसाला त्याच्यामध्ये टाकला. नंतर थोडीशी हळद टाकली. आता मिरची काय मी याच्यामध्ये टाकली नव्हती. थोडेसे काळे तीळ टाकले आणि लागल तेवढं चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित चांगलं परतून घेतलं. आता याच्यामध्ये तुम्हाला तेल थोडं कमी वाटत असेल, पण मी माझ्या हिशोबानं त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, कारण की मला जास्त तेल खायचं नव्हतं. नंतर थोडंसं मला असं वाटलं की त्याच्यामध्ये मला लाल तिखट टाकायला पाहिजे आणि माझ्याकडे विनेगरची बॉटल होती, जी की मी आजच बाजारमधून आणलेली. तर विनेगर
म्हणजे त्याची टेस्ट काय लागते, कसं लागतं हे काय माहीत नव्हतं. म्हटलं लिंबूच्या ऐवजी आज विनेगर टाकून बघू. तसं पण जास्त दिवस एखादा पदार्थ स्टोअर जर करून ठेवायचा असेल तर त्याच्यामध्ये व्हिनेगर घालतात. पण म्हटलं आज घालून बघू, त्याची चव पण आपल्याला कळेल आणि लिंबू पण नको घालायला म्हणून त्याच्यामध्ये घातलं व्हिनेगर. पण खरंच खूप भारी लागत होतं आणि लोणचं खरंच खूप छान झालं. आता मी ड्रेसशिवाय बसलेले आणि 3:30 वाजलेले आत्ता. मला थोडंसं आता किचनमधलं तर काम झालेलं, पूर्ण झालं नव्हतं. भांडी वगैरे तसेच घासायचे होते अजून बाकी. पण म्हटलं अजून ड्रेस कट करून ठेवलेला आहे, तो ड्रेस शिवून घ्यावा. काय बाहेरचा ड्रेस वगैरे नव्हता शिवायचा. माझ्या दीदींचा म्हणजे माझ्या जाऊबाईंचाच ड्रेस होता शिवायचा. आणि आपलं कसं असतं ना, आपल्या घरचीच कपडे शिवायचं म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये खूप आळस करतो. आळस म्हणजे काय, आज उद्या शिव, उद्या शिव, परवा शिव असं करायच्या नादात कट करून ठेवलेले कपडे पण असंच दिवसेंदिवस त्याचा टप्पा वाढतच जातो. म्हटलं अजून थोडा वेळ आहे, शिवून घ्यावा. कारण परत सार्थकला ट्युशनला वगैरे पण सोडायचं होतं. त्याच्यामुळं जेवढा आहे तेवढा मी पटकन शिवून घेतला. आणि इथं सार्थकचं असं काही ना काहीतरी हे दाखव ते दाखव त्याचं चालूच होतं ते. थोडंसं टाईम झालं, जेवढा होतोय तेवढा शिवून घेतला. 4:30 वाजेपर्यंत जेवढा होतो एका तासात तेवढा पूर्ण शिवून घेतला आणि उरलेला थोडासाच ठेवला शिल्लक. कारण मला भांडी वगैरे घासायची होती. परत वॉकला जायचं, सार्थकला सोडायचं, परत वॉकला जायचं, तिथून परत घरी आल्यानंतर मग ते परत सगळा राडा काढू वाटत नाही. मग उरलेला ड्रेस तसा शिवला. जास्त काही नाही, फक्त कट्सला टिप मारायची होती, बाकीचं काही नव्हतं. बाकीचं सगळं कंप्लीट झालेलं. कटिंग करून अगोदरच ठेवलेलं, त्याच्यामुळे शिवायला काही जास्त वेळ लागला नाही मला. आणि भांडी वगैरे सगळं आवरल्यानंतर मग मी गेले वॉकला. आणि आजचं वातावरण असं काहीसं होतं. इतक्या दिवस 5-5:30 वाजतासुद्धा इतकं ऊन असायचं वॉकला गेल्यानंतर, अक्षरशः नको नको वाटायचं, इतकं ऊन असायचं 6 वाजले तरी. आणि आजचं वातावरण असं होतं की जसं म्हणतात ना सुकून, या वातावरणासाठी एकदम तरसलेलो. असं घरी जायचं इच्छाच होत नव्हती. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या या मैत्रिणीच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. ड्रेस तर आहे शिवलेला, पण एकदम रेडीमेड असल्यासारखा दिसत होता. ओके, बाय.